नमस्कार मित्रांनो, मी पूजा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टमाटे बांधण्याची सरळ आणि सोपी पद्धत पाहणार आहोत। सर्वात प्रथम तुम्हाला टमाटे बांधण्यासाठी अशी लाकड किंवा येळूची गरज आहे। त्यानंतर 16 गेजची ही व्हाईट तार तुम्हाला लागणार आहे आणि सुतळी, या तीन वस्तू तुम्हाला टमाटे बांधण्यासाठी लागणार आहेत। सर्वात प्रथम तुम्हाला येळू किंवा लाकड अशी जमिनीमध्ये गाडून घ्यायचे आहेत आणि इथून पुढे 10 फुटाच्या अंतरावर दुसरा येळू जमिनीमध्ये असाच गाडून घ्यायचा आहे। असंच करत करत सर्व येळू असेच जमिनीमध्ये पूर्ण गाडून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, प्रत्येक सरीचे लाकड असे एका सुईनच गाडून घ्यायचे आहेत। आता काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की हे सगळे लाकड एका सुईनच करावायचे। तर लाकड एका सुईने रावायचं कारण म्हणजेच कधी कधी उन्हाळ्यात खूप जास्त वारा येते, तर आपण पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून हे लाकूड हलू नये म्हणून शिने आपण तार तर बांधलेलीच आहे। जर वारा इकडून आलं तर हे लाकूड असं कलू शकते आणि जर वारा इकडून आलं तर हे लाकूड असं कलू शकते। त्यासाठी आपण हे दोन्ही जे लाकड आहेत याला आपण लाकूड किंवा दोरीने ह्याचा एकजीव करू शकतो, जेणेकरून हे लाकूड असं कलणार नाही आणि तुम्ही जे टमाट्याची लाईन बांधलेली आहे ना, ती खाली पडू शकणार नाही। आता आपण पाहूया तार कशी बांधायची। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक लाईनीला तुम्हाला असे मिकी रोवून घ्यायचे आहेत आणि त्याला अशी तार बांधून इकडे ह्या लाकडाला बांधायची आहे। तार इथं टाईट करून झाल्याच्या नंतर समोरच्या लाकडाला असंच बांधत बांधत आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता या कडीला पण असं इथं एक लाकूड रवलेलं आहे, त्याला एक ताराचा आडा मारून घेतलेला आहे आणि परत इथं या ठिकाणी आम्ही मेक ठोकलेली त्याला या ताराचा सपोर्ट दिलेला आहे। आता लक्षात ठेवा, प्रत्येक लाईनीला तुम्हाला अशा प्रकारे ह्या मेकी रवून घ्यायच्या आहेत आणि इकडून ह्या अशी लाकडाचा ताराचा सपोर्ट द्यायचा आहे। जर तुम्ही अशा प्रकारे तार बांधली तर तुमची टमाट्याची लाईन खाली पडणार नाही आणि टमाट्याचं नुकसान होणार नाही। आमच्याकडे अशा प्रकारे टमाट्याची बांधणी करतात। तुमच्याकडे कशा प्रकारे बांधणी करतात हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पूजा प्रोडक्शन YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।